मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की गायपाता सोंडग्याची भाजी आणली आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ही भाजी कशी तयार करायची, तर नक्कीच हा व्हिडिओ संपूर्ण बघा. चला मग मित्रांनो, आपण जे गायपाताचे जे काय सोंडगे आहे, बांबू आहे, त्याची भाजी आणली. तर इथं तयार करायची बायकून घेतली आहे. कशी तयार करायची सांग. आधी आता साळून घ्यायची अशा साळून घ्यायचे वरचे, मग कवळा कवळाच घ्यायचा आहे का? एकदम कवळी कवळी का? खाज होते ना ही भाजी जास्त? नाही खात नाही का? अजिबात नाही खाज होत. खायची त्याला अजिबात खात हा का? शास्त्र आहे शास्त्र आहे का? हे सगळं आता घेऊन काढून घ्यायचं सगळं आता काढ. साळून, नंतर कसे शिंदायचे खूप वाने. हा. चला आता इथं बायको मस्त भाजी तयार करण्यासाठी घेतली आहे. पाहता ती भाजी तयार कशी करायची रेसिपी व्हिडिओ. मित्रांनो, आता सोलून झाला ना, आता काय शिंदायचा. हा. ते पे किसल्या भारी होता. कोण सांग हा, किसने गाळ होता का? कोण सांगलं किसने? काय मा देखला ते एका ठिकाणी. हा का? ते काय मोडलं? मग असं शिंदायचा का? असंच शिंदायचं. काय कोबो आणि का? चला आता इथं चालू भाजी शिंदायचे काम. या मस्त सोलून घेतलं आहे. काकडी सारखा सोलला आहे का तू? असं शिंदून घ्यायचं. चला आता ही भाजी मस्त शिंदून घ्यायचं काम चालू आहे. आता तयार करताना दाखवू डायरेक्ट ना. चालू ही तयार अशी शिंदायची. आता एक प्रक्रिया दाखवली माहिती तुम्हाला जमला. मित्रांनो, आता ही भाजी नाही शिजाय टाकली आहे. एकूण पाणी आणि ती भाजी मस्त आता शिजाय घातली आहे, कारण ते फेस येतो मित्रांनो त्या भाजीतून. तर शिजण्यासाठी आपण वरून ताट ठेवूया आता जबरदस्त. तर मित्रांनो, ही भाजी मस्त शिजून घेतली आहे. आता मस्त शिजली आहे, बघू शकताय. तर ही भाजी अशा पद्धतीने शिजले बरं पाय, अशी दाबून पाहायची शिजले की नाही, कारण शिजली म्हणजे एकदम भारी पिळते ना, त्यासाठी आता पिळून घ्यायची आहे ना. आता बायको येत पिळून घेत आहे. इकडं कांद्यात गरम करायची मित्रांनो चुलीव. मस्त आता कांदा गरम करण्यासाठी ठेवला आहे, आणि इकडं मस्त बाजरीची भाकर भुजत आहे. आणि बाजरीचीच भाकरी सांगा पण चांगली लागत. याच्यात खूप पाणी गरम आहे, त्याच्यामध्ये मस्त पाणी त्याच्यातून येळून घ्यायचं आहे, कारण आपल्याला ती भाजी पिळायची आहे ना, त्याच्यामुळं खूपच गरम आहे. ते थोडं गार पाणी होत ना माझे. ही भाजी मस्त पैकी शिजली आहे आणि आता गरम करून घ्यायची आहे. चला इकडं भाकर पण गरमागरम भुजत आहे, कारण 11 वर्षी भाकर खायची ती गावाकडंच मजा आहे मित्रांनो. आणि तयावच करायचे आहे, कारण तयावच भारी होतं मित्रांनो. एक कांदा घेतला आहे, इकडं घेतला आहे मीठ आणि नाही काय हळद आणि मिरची. चला घ्या पिळून. मग काय आहे, लयच गरम आहे का? लयच गरम आहे. या पिळायची मित्रांनो, या गरम आहे. या त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. एकदम मस्त पिळा, म्हणजे मग खा जाणार नाही. जितके पिळले तितके भारी भाजी. अशा पद्धतीने पिळून घ्यायचे आहे. जबरदस्त. आता पात्याच्यातून रस काढलाय, काढलं सगळं पाणी त्याच्यात. पिळीत राहायचं म्हणजे आपण निघात. हे आता याच्यात पिळून घेतलं अशा पद्धतीने. आता ही भाजी पिळून घ्यायची आहे, नंतर मग तयाव गरम करण्यासाठी घ्यायची आहे. मित्रांनो, आता ना कांद्यात मस्त तेल टाकून घ्यायचं आहे. आपल्याला तेलात गरम करायचं आहे मस्त कांदा तेल. चला आता भाजी इकडे पिळून घेतली आहे आणि ती मस्त आता तयाव टाकायची. चला मित्रांनो, आता इथं भाजी ऍड करायची आहे. हे आता अशा पद्धतीने ही भाजी गरम करून घ्यायची आहे. रानातल्या बहुतेक भाज्या अशाच गरम करून घेतात, कारण त्या भाज्यांमध्ये जास्तच विटॅमिन जास्त असतात. त्याच्यामुळे शरीराला एवढं काय विटॅमिनची गरज नाही. त्याच्यामुळे मग पिळून घेतली बरी राहते.
आता त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. शेंदा नमक आहे या. चवीनुसार मीठ आणि त्याच्यात मिरचीने हळदच टाकली ना, बाकी काय टाकलं नाही. चला भाजी तयार होणार आता मित्रांनो. 2-3 वेळा अशा हलवून दे. हलवून घ्यायची का? हा. आता मस्त झाले मग हलवून, एकदम भारी वाटत, एकदम मस्त. आता गरम झाले आहे, आता खाऊन पाहायला पाहिजे ना का काय शिजली असं ना. चला मित्रांनो, इथं भाजी तयार होत आहे आणि होईल थोड्याशा तयार मस्त पैकी. चला मग मित्रांनो, आपण ना आता भाजी याच्यामध्ये घेतली आहे बर का, खाण्यासाठी थोडीशी भाकर दे बरं मस्त गरमागरम. हे बाजरीची भाकर आणि हे भाकरी बरोबरच भाजी आहे. तर अशी रानातली भाजी खायचा मजाच वेगळी मित्रांनो. चला मित्रांनो, आता ना मस्त पैकी आपली भाजी तयार झाली आहे. आपण खाऊन पाहणार आहे, एकदम भारी झाली आहे. चला, एक बाजरीची भाकर आणि या भाकरी बरोबर आपली जी काय घायपाताची बांबूची भाजी आहे ती खाऊया. हा भाकर पण मस्त कडक कडक आहे आणि कडक भाकर खायची मजाच वेगळी मित्रांनो. हे तर चला भाजी खाऊनच पाहू. आता तुम्हाला दाखवायच पाहिजे. बरी लागल, मस्त आवाज काय. बाजरीची भाकरी सांगत एकच नंबर आहे मित्रांनो. चव तर चांगलीच आवाज असा एकदम मस्त. चला मित्रांनो, मग ही भाजी अशा पद्धतीने बनवली, रानातून आणली, खूप मेहनत घेतली आणि ही भाजी बनवली. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून सांगा. ज्याने सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या. कमेंट करून नक्की सांगा बरं का हा व्हिडिओ कसा झाला. तर चला, तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप मनापासून धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत, जय आदिवासी.